ते रोहित शर्माचे कोच आहेत, होय ते शार्दूल ठाकूरचे कोच आहेत. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असेल मला असं वाटतंय. माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट एक कोच म्हणून माझी जी सुरुवात झाली तेव्हा सुरुवात झाली असंही मी म्हणू शकेन. जिकडे मी रोहितला बघितलं, मी समोरच बसलेलो, समोर बसल्यानंतर मी रोहितला बॉलिंग टाकताना बघितलं. म्हणजे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यांनी, म्हणजे जी ॲक्शन होती मला खूप आवडली. प्रश्न विचारला मला रोहितच्या काकाने की शाळेची फी किती, 275 रुपये फी सांगितली. 275 आकडा ऐकल्याबरोबर त्यांनी माझ्या हातात परत फॉर्म दिला. मला म्हणाले, सर थँक्यू व्हेरी मच, ॲडमिशन नको आहे. शार्दूल ठाकूर तर त्याला तुमच्या घरी राहायला दिलं आणि त्याच्याबरोबर त्याचा एक मित्रही होता, म्हणजे तोही क्रिकेटसाठी तुमच्या घरी राहिला, आतिवत्तरवाला. मी बघतोय हल्ली क्रिकेटसाठी पॅरेंट पूर्ण वेडे झालेले आहेत. क्रिकेटशिवाय दुसरं पॅरेंटना काहीच दिसत नाही आहे. आज जो क्रिकेटमध्ये पैसा आहे तो कुठेच नाही आहे. म्हणजे तुम्ही इव्हन डॉक्टर झालात तरी तुम्हाला तेवढे पैसे मिळत नाही. इंजिनियर म्हणजे एज्युकेशनमध्ये पण तेवढा पैसा नाही, तो क्रिकेटमध्ये पैसा. हरमीत सिंग म्हणजे असा खेळाडू असू शकतो की कदाचित जो तुम्ही भारतामध्ये कोचिंग केलेला आणि आता दुसऱ्या देशासाठी वर्ल्ड कप खेळलेला. नमस्कार नमस्कार नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांच्या विशेष भागामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याकडे पाहुणेही विशेष आहेत आणि तुम्ही सगळे कट्टेकरी त्यांना अगदी 100% ओळखता. होय ते रोहित शर्माचे कोच आहेत, होय ते शार्दूल ठाकूरचे कोच आहेत. त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंही असेल, तुम्ही त्यांचे वेगवेगळे इंटरव्ह्यू बघितलेही असतील. पण आज आपण त्यांचीच अजून एक वेगळी बाजू आणि अजून त्यांचं गेल्या जवळजवळ 30-35 वर्षांचं क्रिकेटवरचं काम कट्टेकरांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज आपल्याबरोबर गप्पा मारायला आलेले आहेत दिनेश लाड सर. सर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये. आम्हाला खूप दिवस इच्छा होती तुम्ही यावं, पण योग असा आला की तुम्हाला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला आणि तुम्ही इकडे आला. त्याच्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. द्रोणाचार्य पुरस्कार तुम्हाला 2022 साली मिळालेला आहे. महाराष्ट्रातल्या क्रिकेटसाठी कोणालाही रमाकांत आचरेकरांनंतर पुरस्कार कोणाला मिळाला असेल तर दिनेश लाड सरांना मिळालेला आहे. तर सर मला सांगा की तुमचा म्हणजे आम्हाला दिसतो रोहित शर्मा, आम्हाला दिसतो शार्दूल, पण तुमचा हा प्रवास चालू कधीपासून झाला? खरं तर माझा स्वतःचा प्रवास असा झाला की मी टेनिस बॉल क्रिकेट खूप खेळायचो. मी माहीमला राहत होतो माझ्या मामांच्याकडे लहानपणापासून. तर टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो आणि अचानक एक दिवस मला सिनियर होते ते दिलीप खेडेकर म्हणून. तर तो मला म्हणाला की अरे तू काय सारखं टेनिस खेळत बसतो, चल तुला मी आचार्य सरांकडे घेऊन जातो. तर मी पण खुश झालो होतो ना. आणि नुकताच माझं 10वी झालं होतं. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेट मी 10वीपर्यंत खेळत होतो. लेदर बॉल क्रिकेट कधीच खेळलो नव्हतो. मग त्यांनी मला नरेश चुरी, तुम्ही ऐकलं असेल ना? हो, नरेश चुरी. नाही ते आता आपल्यात नाही आहेत. त्यांच्या काकांचे मित्र रमाकांत आचरेकर सर. अच्छा. तर दिलीप खेडेकरचे मित्र ते त्याचे काका, असं ते एक समीकरण जुळलेलं. तर मला ते घेऊन गेले. मग ते काका मला सरांकडे घेऊन गेलो. त्यावेळेस मी काहीतरी, मला आठवतं मी कॅनव्हासचे शूज घातले होते आणि फाटलेले ट्रॅक पॅन्ट होती. आणि गेल्यानंतर मला विचारलं काय करतोस. तर मी टेनिसमध्ये खूप सुंदर बॉलिंग टाकायचो आणि बॅटिंग पण करायचो. म्हणाले बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही करतो. आता मुलं सगळे म्हणतात ऑलराऊंडर आहे. मी तसं नाही म्हणालो. मी म्हटलं बॉलिंग पण करतो, बॅटिंग पण करतो. त्यांनी मला बॉलिंग टाकायला लावली सरांनी. बॉलिंग टाकली. पहिल्यांदाच लेदर बॉल हातात पकडलेला आणि मग बॅटिंग काहीच नव्हतं माझ्याकडे. मग असंच नॉकिंग करताना मला बघायला झालं. मला सांगितलं ये उद्यापासून तू. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सेम कॅनव्हास शूज, फाटलेले ट्रॅक पॅन्ट, असंच गेलो. तर सर मला म्हणाले अरे तुझ्याकडे कपडे नाही आहेत का? म्हटलं नाही आहेत. तर ठीक आहे म्हणाले. तिसऱ्या दिवशी मला बोलवलं. त्यावेळेस मला त्यांनी कपडे दिले काही आचरेकर सरांनी आणि 400 रुपये काढून दिले. हे पैसे घे आणि जाऊन शूज घे स्वतःला. त्यावेळेस R-Spike शूज मिळायचे आणि मी ते शूज घेतले आणि माझी क्रिकेटची जर्नी चालू झाली सरांकडे. जवळजवळ मी 3-4 वर्ष सरांकडे होतो. त्याच्यानंतर मी म्हणजे मला जॉब वगैरे पाहिजे, कोणीतरी सांगितलं तो MIG क्रिकेट क्लब जॉईन करतो बांद्राचा. मग तिकडे मी MIG क्रिकेट जॉईन केला आणि अशी माझी सुरुवात
झाली क्रिकेटची त्यावेळेस. पण म्हणजे तुम्हाला द्रोणाचार्य मिळाला आहे, पण तुम्ही एका द्रोणाचार्यांकडेच अश्वत्थामा म्हणून होतात का कोच म्हणजे विद्यार्थी म्हणून होतात? तो तुमचा अनुभव कसा होता आणि ही किती सालची गोष्ट असेल? हे 1977 साली मी सरांकडे गेलो. म्हणजे 76ला मी 10वी झालो आणि 10वी नंतर लेदर बॉल क्रिकेट चालू केलं. त्याच्यानंतर 3 वर्ष मी सरांकडे रेग्युलर जात होतो, पण मी खालच्या लोअर डिव्हिजनलाच खेळत होतो, वरच्या डिव्हिजनला खेळत नव्हतो. सरांबरोबर मी स्वतः खेळलो आहे. सर आम्हाला विकेट किपिंग करायचे. मी नॉकआउट खेळलो सरांच्या अंडर, त्याच्यानंतर लीग खेळलो सरांच्या अंडर. सर विकेट किपिंग करायचे आणि मला आठवतं की जसं बोललं होतं की सरांनी सचिनची कधीच ग्रीप चेंज नाही केली. म्हणजे बॉटम हँडेड ग्रीप होती, जर दुसऱ्याने कोणी असं त्यांनी चेंज केली असते टेक्निकली, पण सरांचं फक्त म्हणजे कसं नॅचरल गोष्टीवर फोकस होता. आणि त्याच्यामुळे मलाही बॉलिंग टाकताना हा बॉल घे आणि बॅट्समन खेळला पाहिजे, मला काही माहीत नाही तू काही करायचं काही नाही, असं म्हणजे सरांचं होतं. त्याच्यामुळे माझं क्रिकेट चांगलंच चालू होतं. आणि मला मग कोलगेटला मला प्रोफेशनल नोकरी कोलगेटला मला जॉब मिळाला 1979 साली. ते 81पर्यंत मी कोलगेटला होतो. आणि 82 साली मला रेल्वेला जॉब मिळाला 1982ला. पण तो पण क्रिकेटमुळेच मिळाला. माझे एक मित्र आहे दिलीप मयकर म्हणून, तो रेल्वेत होता. त्यांनी मला येऊन विचारलं की तू जॉब करशील, रेल्वेमध्ये जॉब आहे. पण त्यावेळेस मला पंजाब नॅशनल बँक, इन्कम टॅक्स, FCI आणि रेल्वे म्हणजे त्यावेळेस चार ठिकाणी मला जॉब, त्यावेळेस अपॉर्च्युनिटी भरपूर होत्या जॉबच्या, आता तेवढ्या नाही आहेत. तर पण काय झालं, माझे मित्र तिकडे रेल्वेमध्ये होते आणि माझा तो मित्र म्हणाला तू येतोस का म्हणून. म्हटलं ठीक आहे. आणि त्यावेळेस मी क्लास 4 एम्प्लॉई म्हणून रेल्वेमध्ये लागलो. आणि पण मला सगळ्यात सांगायचं वाटते, जसे आचरेकर सर ज्यांच्यामुळे मी सुरुवात केली क्रिकेटची, तसं रेल्वेमध्ये मला आमचे सर होते मनोहर सुरे म्हणून, त्यांनी आम्हाला जॉब दिला. म्हणजे आमची इंटरव्ह्यू पण कशी झाली की काय करतोस, म्हटलं 1 डाऊन बॅट्समन आहे. ठीक आहे, 1 डाऊन बॅट्समन कोण आहे देश भारताचा, म्हटलं गुंडप्पा विचार. ठीक आहे, सिलेक्टेड. असा जॉब मिळाला त्यावेळेस मिळाला होता. आणि मला आठवते की आमचं जेव्हा मेडिकलला आम्हाला पाठवत होते त्यावेळेस माझे 11 रुपये पण नव्हते मेडिकल्स भरण्यासाठी. त्यावेळेस मनोहर सुरे सरांनी मला दिले हे की 11 रुपये भर आणि मेडिकलला जा. म्हणजे असे गुरु मला मिळाले ज्यांनी मदत केली, आणि त्याच्यामुळे मी आज जो आहे तो त्यांच्यामुळे असं मला वाटतं. क्या बात आहे. पण आता रेल्वेमध्ये तुमचा जॉब चालू झाला आणि रेल्वेमध्ये मग तुम्ही खेळाडू म्हणून रेल्वेला रिप्रेझेंट करत असाल त्यावेळी, तर मग रेल्वेसाठी कोचिंग कधी चालू केलं? तर रेल्वेमध्ये कसं झालं, मी 1982 साली रेल्वेला लागलो. आणि त्याच्यानंतर काय झालं की 85ला त्यावेळेस परिस्थिती खूप खराब होती. म्हणजे असंच म्हणेन मी, त्यावेळेस परिस्थिती एवढी नव्हती. रेल्वेत पगार पण तेवढा नव्हता, कारण मी सुरुवातीला लागलो त्यावेळेस 400 रुपये पगार होता मला. आणि क्लास 4 एम्प्लॉई होते दुसरी गोष्ट म्हणजे. आणि अनायसे पण आमचं सुदैव चांगलं की रेल्वेमध्ये क्लेरिकलच्या वॅकन्सी झाल्या आणि आम्हाला एक्झाम द्याव्या लागल्या, आणि एक्झाममध्ये पास होऊन मी क्लेरिकलमध्ये आलो. पण 1985 काय झालं की पैसे खूप कमी पडायचे, त्याच्यामुळे आम्हाला ना ते ऑन ड्युटी बाहेर पाठवायचे रेल्वेतून. त्याच्यामुळे मी 2-3 वर्ष क्रिकेटच बंद केलं त्यावेळेस. आणि मी ऑन ड्युटी रेल्वेच्या, कारण आम्हाला ओव्हरटाईम मिळायचे, TA मिळायचा, त्याच्यामुळे मी तिकडे थोडा डायव्हर्ट झालो. मी जवळजवळ 4 वर्ष मी क्रिकेट बंद केलं रेल्वेचं त्यावेळेस. म्हणजे 1985 ते 1989 पर्यंत मी थोडं पैसे मिळवले. 1985 माझं लग्न झालेलं, तेवढे पैसे पुरत नव्हते, त्याच्यामुळे म्हटलं हे काहीतरी आपल्याला ॲडिशनल मिळतं. त्याच्यामुळे मी ते 1990 पर्यंत ऑलमोस्ट क्रिकेट बंद आहे, रेल्वेचं क्रिकेट बंद केलेलं. आणि अनायसे परत 1990 साली परत जॉईन केलं मी रेल्वेला क्रिकेट खेळायला. टाईमशील्ड वगैरे खेळत होते त्यावेळेस. आणि असं करता करता 1900 तेव्हा रेल्वेला सगळे दादा खेळाडू असतात. हो, मोठे खेळाडू होते, सगळ्यात मोठे खेळाडू होते त्यावेळेसही. तर 1993 साली अशी गोष्ट झाली की माझा मित्र नितीन पवळेकर म्हणून आहे, जो माझ्याबरोबर रेल्वेला आम्ही एकत्र लागलेलो, तो मला म्हणाला की तू कोचिंग करशील का. त्यावेळेस मी 32-33 वर्षाचं असेल. तर माझ्यासाठी ते शॉकिंग होतं, कारण मी असा कधीच विचार केला नव्हता. कोचिंग करणं हा प्रकार मला फक्त मी सरांना बघत आलेलो आणि आमचे मनोहर सुरे सरांना बघत आलेलो. त्याच्या कोचिंग करणं ही मी म्हटलं नाही रे, काय वेळाच काय मी कोचिंग कुठे करणार. पण तो माझ्या मागेच लागला, चल रे काय नाही. कारण काय होतं की प्रबोधन गोरेगावला जवळजवळ
400 का 500 मुलं आले ते वॅकेशन बॅचला आणि त्यांना कोचेस हवे होते. त्याच्याकरता म्हणजे प्रत्येक कोचला काहीतरी 20-25 मुलं देणार होते. खूप मागे लागला, म्हटलं चल ट्राय करूया आपण. आणि माझं आताही मी बोलू शकतो ही गोष्ट. कसं आहे की रेल्वेला आम्हाला हाफ डे मिळायचं, म्हणजे स्पोर्ट्स कोट्यामध्ये लागलं आम्हाला प्रॅक्टिससाठी वगैरे मिळायचं. तर आम्ही प्रॅक्टिसला असंच बाहेर प्रॅक्टिस करत होतो. मी म्हटलं चला चान्स घेऊया आपण, हाफ डे तर मिळतोच आहे. आणि म्हणून मी कोचिंग करूया म्हणून मी जॉईन झालो कोचिंगला. तिकडे 1.5 महिन्याचा कॅम्प झाला. 1.5 महिन्याचा कॅम्प झाल्यानंतर मेच्या शेवटच्या म्हणजे 31 मेला आम्हाला त्यावेळेस 550 रुपये कॅम्पचे मिळाले आम्हाला, म्हणजे वेगळे. म्हणजे फक्त 550 रुपये पेमेंट त्यावेळेस, म्हणजे 1993 साली. तर आम्हाला पाकिट वगैरे दिलं पैशाचं आणि थँक्स बोलले. इतक्यात तिथले पिऊन आले माझ्याकडे आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला प्रबोधनचे सेक्रेटरी जे होते, कलगुटकर काय नाव होतं त्यांचं, करंगुटकर असं काही, मला आता आठवत नाही ते, तर त्यांनी तुम्हाला बोलवलं आहे. तर म्हटलं ठीक आहे. मी गेलो त्यांच्याकडे. तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही रेग्युलर कोचिंग कराल का. माझ्यासाठी ते एकदम शॉकिंग होतं, कारण 18 कोचेस होते आणि 18 कोचेसमध्ये मला त्यांनी विचारलेलं की रेग्युलर कोचिंग कराल का. तर मी म्हटलं, विचार केला, म्हटलं काय करू काय. नंतर मित्राला म्हटलं अरे मला रेग्युलरला बोलवत आहेत, तुला कर ना एवढं, अरे एवढी चांगली अपॉर्च्युनिटी आली आहे तुला. कारण मला स्वतःला माहीत होतं मी काय केलं होतं, पण कोचिंग हा पार्ट माझा नव्हताच. फक्त एवढंच की मुलांबरोबर मी थोडी छोटे, म्हणजे 12-13 वर्षाची ती मुलं होती त्यांच्यावर मी खेळून मिळून खेळ करत होतो. तर त्याच्यामुळे कदाचित काही पॅरेंट्सने सांगितलं असेल किंवा त्यांनी बघितलं, ऑब्झर्व केलं असेल मला. म्हणजे ठीक आहे, चालू केलं. 1150 रुपये महिना चालू, म्हणजे रेल्वेचा पगार प्लस हे 1150 अशी माझी सुरुवात झाली. जर्नी, कोचिंगची जर्नी सुरुवात झाली माझी. पण हे कुठे असायचं कोचिंग? हे गोरेगावला प्रबोधनला. म्हणजे मी ऑफिसला यायचो लोअर परेलला, तिकडून दुपारी निघायचो, इकडे कोचिंगला घरी जायचो, असा उपक्रम होता. आणि 1995 साली ज्या शाळेला आता मी आज पण आहे, जवळ 30 वर्ष झाली त्या शाळेला मी आहे, निगडीत आहे, त्या शाळेचं नवीनच चालू झालेलं 1995 स्वामी विवेकानंद बोरिवलीचे. आणि माझा मुलगा सिद्धेश त्यावेळेस 2.5 वर्षाचा होता. त्याचं ॲडमिशन केलेलं. आणि अचानक एक दिवस काय झालं की त्या लोकांनी, म्हणजे शाळेची पहिला दिवस होता नर्सरीचा, तर त्यांनी प्रत्येक पॅरेंटना अलाव केलेलं वर्गामध्ये, कारण लहान मुलं होती, 2.5 पहिली नवीन शाळा होती. तर माझी मिसेस गेलेली त्यावेळेस शाळेत सिद्धेशला घेऊन, आणि वर्गामध्ये जवळजवळ 35 मुलं होती. 35 मुलामध्ये 34 मुलं पूर्ण रडत होती, 34, आणि एक मुलगा नुसता धावत होता इकडे तिकडे, बॉल घेऊन धावतोय, काय करून धावतोय. ते शाळेचे ओनर होते त्यावेळेस, योगेश पटेल, ते राऊंडवर होते. तर त्यांनी बघितलं, म्हटलं हा मुलगा एकटा मस्त खेळतोय, बाकी सगळी मुलं रडतायत, असं काय आहे याच्यामध्ये काय. म्हणून त्यांनी विचारलं कोणाचा मुलगा आहे. तर मिसेसनी सांगितलं आमचा आहे वगैरे. ठीक आहे, मग काय करतात पॅरेंट, त्याचे वडील काय करतात. ते म्हणाले क्रिकेट खेळतात, रेल्वेला आहेत आणि असे कोच आहेत. तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी सिद्धेशला सोडायला गेलो, जसं गेटमध्ये एंट्री केल्यावर असं एक आवाज आला अचानक, हाय सिद्धेश. म्हटलं हाय सिद्धेश. म्हटलं सेकंड डेला सिद्धेशला ओळखणार कोण झाला इकडे एकदम अचानक. म्हणून मी असं बघितलं तर ते शाळेचे ओनर होतेच. तर मग माझी ओळख दिली त्यांना, मी सांगितलं वगैरे. मग असं बोलता बोलता 4-5व्या दिवशी मी त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं आपण क्रिकेट चालू करूया शाळेमध्ये, कारण मी प्रबोधनला कोचिंग करतो. तर कारण मी स्वतः काहीच हॅरिस शील्ड हा प्रकार वगैरे खेळलो नव्हतो, हॅरिस गाईड्स, त्यामुळे मी म्हटलं करूया चालू. ते म्हणाले ठीक आहे. कारण मला विचारलं तुमचे काय चार्जेस. म्हटलं चार्जेस नंतर बघू, आपण चालू करू क्रिकेट. मग प्रवीण मला ज्युनियर होता ॲक्च्युली, प्रवीण आमरे. तर प्रवीण इंडिया खेळला होता. प्रवीणला मी फोन केला की प्रवीण अरे असं असं शाळेमध्ये क्रिकेट चालू करते, तर तू ओपनिंगला येशील का. प्रवीण म्हणाला हो येतो ना, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रवीण आला शाळेमध्ये, म्हणजे ग्राउंडमध्ये त्याचं डॅमेज पडलेलं, कारण शाळेचं काम चालू होतं, फक्त 4 माळे झालेले, अजून कन्स्ट्रक्शन चालू होतं. मग तिकडेच नारळ फोडला आणि क्रिकेटची सुरुवात झाली शाळेची त्यावेळेस 1995 साली. आणि मग आम्ही काहीतरी पार्टी, आम्ही हॅरिसला, मला माहीतच नव्हतं काय कसा फॉर्म भरायचा. म्हणजे 1995 पासून आत्ता 2025 पर्यंत तुम्ही अजूनही त्याच शाळेत, त्याच कॅम्पसमध्ये कोचिंग करता. हो, माझे इमोशन्स त्या शाळेत आहेत भरपूर. तर पहिल्या वर्षी आम्ही खिचाड्या ट्रॉफी म्हणून असते सरबापूरची, त्याच्यात एंट्री दिली. एंट्री दिल्यानंतर आम्ही काहीतरी मॅचला गेल्या 45 वर्षी मॅच होती.
तर समोरच्या टीमने काहीतरी 550 रन केले 45 ओव्हर 550. हां, आणि आम्ही काहीतरी 180 वगैरे रन संपलं, क्रिकेट संपलं त्या वर्षीचं. पण त्यात काय झालं की मी प्रबोधनला कोचिंग करत असल्यामुळे तिथल्या पॅरेंटना काहीतरी कन्व्हिन्स केलं मी की मी आता या शाळेला कोचिंग करतो आहे, तर तुम्ही तिकडे पाठवा मुलांना करून. तर तेव्हा काहीतरी 5-6 मुलं आली शाळेमध्ये. आणि त्याच वर्षी एक सिद्धार्थ शर्मा म्हणून मुंबईसाठी सिलेक्ट झाला अंडर 14साठी. म्हणजे ती मोठी अचिव्हमेंट आहे. ती दुसऱ्या वर्षी शाळेचा एखादा विद्यार्थी मुंबईसाठी स्टेटसाठी सिलेक्ट होणं खूप मोठी गोष्ट होती. असं करता करता चालू झालं प्रॅक्टिस आमची. म्हणजे आम्ही हॅरिस शील्डला पार्टिसिपेट केलं, आम्ही 2nd 3rd राऊंडला हरलो, गाईड शील्डला पण 1st राऊंडला हरलो. मग तिसऱ्या वर्षी काय झालं, 1998 साली माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण असेल मला असं वाटतंय. माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट. एक कोच म्हणून माझी जी सुरुवात झाली तेव्हा सुरुवात झाली असंही मी म्हणू शकेन. कारण काय झालं की आम्ही प्री क्वार्टर फायनलला क्वालिफाय झालेलो. कशाच्या? हॅरिस शील्डमध्ये. आणि मुंबईतली सगळ्यात मोठी शाळा त्यावेळेची शारदाश्रम शाळा. आणि शारदाश्रम शाळेचे कोच माझे गुरु रमाकांत आचरेकर. आझाद मैदानाला ससानेवर मॅच होती, आम्ही ती मॅच जिंकलो आणि आम्ही क्वार्टर फायनलला क्वालिफाय झालो. आणि माझ्या बाजूला सर बसलेले, शिष्यानी गुरुच्या टीम. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे 3 वर्षामध्ये आम्ही हा रेकॉर्ड केलेला असं मला वाटते कदाचित तो. आणि सरांनी माझ्या पाठीवर असा हात ठेवला. मला त्यावेळेस राजू म्हणून जास्त, म्हणजे क्रिकेट फील्डमध्ये राजूच म्हणून ओळखतात. सरांनी माझ्या पाठीवर असा हात ठेवला आणि वेल डन राजू करून बोलले. आणि तिकडून जी माझी सुरुवात झाली मी पाठीवरून बघितलं तसं मला वाटते. तो कॉन्फिडन्स आला. सरांचा हात माझ्या पाठीवर पडल्यानंतर खरा कोच म्हणून मी उदयाला यायला लागलो असं मला वाटत शकतं. पण मग तुम्ही त्यावेळी कोचिंगच्या परीक्षा द्यायचा प्रयत्न केलात का नाही केलात? नाही, तेव्हा काहीच नाही, परीक्षा वगैरे काहीच नाही. फक्त मी सरांना बघितलं होतं. आणि सुदैवाने काय झालं, मी नॅचरल गोष्टीवरच लक्ष देत होतो. म्हणजे काही शिकवणं वगैरे. आणि खरं सांगायला गेलं तर मला कोचिंग काहीच येत नव्हतं, स्पष्ट मी सांगतो. तेव्हा मला खरी कोचिंग यायला लागली 15 वर्षानंतर. मला कळायला लागलं की ॲक्च्युअली कोचिंग काय, म्हणजे ॲक्च्युअली मुलांना काय सांगायला पाहिजे हे मी 15 वर्ष बघत शिकलो आणि नंतर झालो. हां, पण माझ्याकडे एक विजन होतं त्यावेळेस की एखाद्या मुलाला मी बघितलं की त्यांच्या पॅरेंटना कन्व्हिन्स करायचो की तुम्ही याला इकडे शाळेत तुम्ही घेऊन या. आणि अशी बरीच मुलं मग मुंबईसाठी खेळलेली आहेत, ज्या मुलांना मी पिक करून आणलं शाळेत. पण स्वामी विवेकानंदमध्ये शाळा पण त्यावेळी नवीन होती, त्याच्यामुळे शाळेलाही नावरूपाला यायला खूप मदत झाली असेल. खरंच नावरूपाला यायला खूप मदत झाली असेल. त्याच्यामुळे त्या ओनरनी तुम्हाला स्पॉट करणं किंवा तुम्ही त्यांना जाऊन सांगणं यांनी शाळेला आमचं एक कॉम्बिनेशन झालं त्यावेळेस. मी सांगितलं की त्या मुलाला ॲडमिशन दिलं जायचं, असं होतं तिकडे त्यावेळेस. पण म्हणजे ही गोष्ट 98 साली तुमचं पहिलं. पण तो सिद्धार्थ शर्मा अंडर 14ला खेळला. त्याच्यानंतर कुठला मोठा खेळाडू झाला जो मुंबईसाठी खेळला का? मध्ये पण झाले होते 98 ते 2005 का डायरेक्ट 2006? नाही, 1999 साली सगळ्यात मोठ्या माझ्या आयुष्यातला अजून मोठा म्हणजे मोठा टर्निंग पॉईंट म्हणू शकतो, जिकडे मी रोहितला बघितलं. 99 साली असं झालं की तिकडे बोरिवली स्पोर्ट्स कल्चर असोसिएशन आहे, त्यांनी कॅम्प ठेवलेला. जसं प्रबोधनला एप्रिल मिळतं तसं तिकडे कॅम्प होता. आणि तिकडे रोहित प्रॅक्टिस करत होता. आणि त्या लोकांनी अंडर 14, अंडर 12, अंडर 16, अंडर 10 काही टुर्नामेंट ठेवलेलं. आणि त्यात अंडर 12ची काहीतरी 10 ओव्हरच्या मॅचेस होत्या. सिमेंट विकेट होते तिकडे. आम्ही पण पार्टिसिपेट केलेलं. शाळेची टीम मी टाकले होते आणि आम्ही अनायसे फायनलला पोहोचलो होतो. आणि त्या आमच्या अगेन्स्ट फायनलला त्या कॅम्पचीच टीम होती. कॅम्पचीच टीम असल्यामुळे रोहित त्या टीममधनं खेळत होता. आमची मॅच चालू झाली, काहीतरी त्यांनी 10 ओव्हरमध्ये 68 रन केले, आम्ही चेस केले. आणि त्यावेळेस मी समोर बसलेलो. मी रोहितला बॉलिंग टाकताना बघितलं. म्हणजे ज्या पद्धतीने गोलंदाजी केली त्यांनी, म्हणजे जी ॲक्शन होती मला खूप आवडली. म्हणजे मी म्हटलं ना की माझं ते विजन असायचं टॅलेंट स्पॉट करण्याचं. तर पटकन मी मॅच संपल्यानं त्याला बोलवलं, म्हटलं नाव वगैरे विचारलं आणि त्याला सांगितलं तू माझ्या शाळेत आहे आणि तुझ्या पॅरेंटना मला आत्ताच्या आता भेटायला सांग. तर तो म्हणाला माझे पॅरेंट राहतात डोंबिवलीला. म्हणजे तू इथे काय करतोयस? म्हणाला माझा काका इथे राहतो, काकांकडे मी राहतो MHB कॉलनीला. तर मी काकांना बोलवलं. तिकडे काका नेमके हजर होते तिकडे, रवी म्हणून. त्यांना मी सांगितलं की तुमचा पुतण्या मला आवडला आहे, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही
शाळेत त्याला घेऊन या. 31 मेचा दिवस होता आणि 2 तारखेला मी त्यांना शाळेत बोलवलं. आली शाळेत ते 2 तारखेला घेऊन रोहितला. मी जे डायरेक्टर, त्यावेळेसचे डायरेक्टर योगेश पटेल, त्यांना मी सांगितलं की सर ह्या मुलाचं आपल्याला ॲडमिशन करायचं. ठीक आहे, त्यांनी फॉर्म द्यायला सांगितलं. फॉर्म वगैरे घेतला आम्ही खाली आलो. त्यावेळेस त्यांनी एक प्रश्न विचारला मला, रोहितच्या काकाने, की शाळेची फी किती आहे. म्हटलं मलाही माहीत नाही, आपण जाऊन चौकशी करूया. मी काउंटरवर गेलो, 275 रुपये फी सांगितले. 275 आकडा ऐकल्याबरोबर त्यांनी माझ्या हातात परत फॉर्म दिला. मला म्हणाले सर थँक्यू व्हेरी मच, ॲडमिशन नको आहे. मी म्हटलं तुम्हाला एवढं छान ॲडमिशन मिळालं आहे, क्रिकेटची टीम आहे माझी शाळेची, तुम्ही असं काय करताय. तर म्हटलं नाही सर, आम्ही फी भरू शकत नाही, कारण आता ज्या शाळेत आहे तिकडे 30 रुपये फी आहे. एवढी फी मी कुठून भरणार, मी भरूच शकत नाही, त्याच्यामुळे थँक्यू. तर म्हटलं 2 मिनटं थांबा. मी फॉर्म घेतला, परत गेलो डायरेक्टर सरांकडे 2nd फ्लोअरला. त्यांना म्हटलं सर तुम्ही हा फॉर्म इश्यू केला आहे, सगळं झालं आहे, फॉर्म वगैरे भरलेलं आहे, पण एक प्रॉब्लेम आहे. म्हणजे बोला काय प्रॉब्लेम आहे. म्हणाले की मुलगा गरीब आहे, टॅलेंटेड आहे, आपण त्याला फ्रीशिप देऊया. मी पहिला मुलगा ज्यासाठी मी फ्रीशिप डिमांड केलेली. सरांनी विचार केला, ठीक आहे तुम्ही म्हणताय ना, घेतला फॉर्म आणि ग्रँटेड फ्रीशिप. कदाचित त्यावेळेस जर फ्रीशिप त्यांनी दिली नसती, ते म्हणाले असे नाही सर फ्रीशिप वगैरे काही नाही, त्यांना फीस भरायचं नाही, तर कदाचित रोहित शर्माने ॲडमिशन घेतलं नसतं. माहीत नाही मला तो खेळला असता की नाही खेळला असता, पण ॲज अ स्कूल क्रिकेट तर तो खेळूच शकला नसता त्यावेळेस. आणि तो शाळेमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं त्या वर्षी 1999 साली. पण तेव्हा तुम्ही त्यांना बॉलर म्हणूनच घेतलं होतं. हो, त्याला ऑफ स्पिनर म्हणून मी घेतलं. आणि कसं होतं नवीन, ही काय गंमत आहे की तुम्ही बॉलरला स्पॉट करता, बॅट्समन करता, तुम्ही बॅट्समनला स्पॉट करता, मग तो बॉलर होतो. शार्दूलच्या बाबतीत उलट झालं. हे म्हणजे शार्दूलवरती आपण येऊ, पण असं झालं की रोहितला पहिल्या वर्षी ज्यावेळेस बॉलर म्हणून घेतलं मी, आमची गाईल शीट टुर्नामेंट लेट असते, त्याच्यामुळे त्याला प्रॅक्टिस आमची लेट आहे. नवीन शाळेत त्यावेळेस प्रॅक्टिससाठी ग्राउंड वगैरे तेवढं नव्हतं. एक सिमेंट विकेटच होती माझ्याकडे शाळेमध्ये, त्याच्यामुळे हॅरिसची आमची प्रॅक्टिस संपल्यानंतर आम्ही गाईलची प्रॅक्टिस झाली. आणि माझं कसं आहे की मी बॉलर्सला जास्त बॉलिंग करायला लावतो आणि बॅट्समनला जास्त बॅटिंग करणार, त्याच्यामुळे रोहितच्या बॅटिंगकडे माझं लक्षात कधी गेलं नाही. त्याच्यामुळे आणि गाईलच्या पहिल्याच राऊंडला आलो, त्यावेळेस क्रिकेट संपलं त्या वर्षी. दुसऱ्या वर्षी काय झालं, तो 8वीत गेला. आणि 8वीत गेल्यानंतर मी त्याला अंडर-16 पण घेतलं आणि अंडर-14 पण, कारण तो सुंदर बॉलिंग ॲक्शन होती, चांगली बॉलिंग टाकत होता असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे त्याला प्रमोट करण्यासाठी हॅरिस शील्डमध्ये पण गेलो. आमची ज्यावेळेस ऑक्टोबरला प्रॅक्टिस चालू झाली शाळेची, मी प्रॅक्टिसला येताना अचानक बाहेरून एक मुलगा मी बघत होतो की जो नॉक करतो आहे बॅटिंग करतो. कारण बेसिकली कोच यायच्या आधी कोणी बॉलिंग टाकत असतो, कोणी कॅच प्रॅक्टिस, कोणी नॉकिंग करतो असं. तसं एकजण नॉकिंग करताना मी पाठीमागून मला दिसला नाही कोण आहे तो, म्हणून मी आतमध्ये आलो. आतमध्ये अरे तू बॅटिंग करते, कारण बॅट एवढी सुंदरच होती, वाटत होतं काहीतरी फ्लो चांगला वाटत होता. म्हणून मी त्याला म्हटलं तू बॅटिंग करतो. म्हटलं हां ठीक आहे म्हटलं. मग त्याला प्रॅक्टिसमध्ये 8 आणि 9 नंबरला मी बॅटिंग दिली त्या दिवशी. थोडी त्यांनी वाटलं मला काहीतरी बरं, कारण 16 तो होता, त्याच्यामुळे थोडं डिफिकल्ट पण जात होतं त्याला, पण व्यवस्थित करत होता. मग आम्ही हॅरिस शील्डच्या मॅचला मी त्याला 8 नंबरला 7 नंबरला पाठवलं. त्यांनी 40 धावाची खेळी गेली, चांगली खेळी गेली, पण आम्ही ती मॅच हरलो. म्हणजे पहिल्याच राऊंडला आम्ही हरलो हॅरिस शील्ड. आणि मग गाईल शील्डची जेव्हा प्रॅक्टिस चालू झाली त्यावेळेस मी त्याला काय केलं की 3 आणि 4 नंबरला बॅटिंग द्यायला लागलो, वरती बॅटिंग करायला, कारण तो थोडा सिनियर होता, हॅरिस शील्ड खेळलेला होता त्याच्यामुळे. आणि मग प्रॅक्टिस चालू झाली, मग मॅच आली तर माझ्या मनामध्ये काय आलं मला माहीत नाही, अचानक मला वाटलं यार ह्याला आपण ओपनला पाठवूया. मी त्याला म्हटलं तू ओपन करशील, खूप खुश झाला ओपन करतो म्हटलं. ठीक आहे म्हणून जा तू ओपनला जा. आणि त्याला ओपनला आणि त्यावेळेस त्यांनी 140 धावाची खेळी केली. मिनटन त्याच्या आधी मी त्याला, मलाही वाटलेलं की ह्याचे बॅटिंग टेक्निक चांगलं आहे, की मी त्याला म्हटलं तू बॉलिंग तर टाकतोच आहेस, पण बॅटिंगवर जास्त फोकस करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्यांनी बॅटिंगवर जास्त फोकस करायला लागला, मॅक्झिमम वेळ त्यांनी बॅटिंगला द्यायला लागला. आणि त्याचं उत्तर त्यांनी मला दिलंच ना. एवढा मोठा आज इंडियाला म्हणजे जगातला एक चांगला बॅट्समन झाला. तर मला स्वतःबद्दल कधी कधी बरं वाटते की मी जे ते डिसिजन घेतलं त्यावेळेस म्हणजे बॅटिंग वरती करायचं, त्याचा त्यांनी उपयोग केला आणि आज जगातला मोठा खेळाडू झाला. कारण मग तो मुंबई अंडर
एज ग्रुपमध्ये गेला, मग तो इंडिया सुद्धा एज ग्रुपमध्ये गेला, मग नंतर त्याचा प्रवास मोठा होत गेला. म्हणजे तो 99 साली तुमच्याकडे आला आणि 2007 साली वर्ल्ड कप जिंकला होता. म्हणजे 8 वर्षात त्यांनी एवढी मोठी आणि तो पूर्ण वेळ तुमच्याकडेच होता. तोपर्यंत तो पूर्ण वेळ तुमच्याकडेच होता. म्हणजे वर्ल्ड कप खेळून आल्यानंतरही तो प्रॅक्टिस रेग्युलर करतो, कारण जोपर्यंत तो आमच्या इकडे राहत होता बोरीत, मग तो बँड्राला गेल्यानंतर मग तो तिकडे BKCला प्रॅक्टिसला लागला. बरोबर. पण म्हणजे रोहितच्या घरच्यांचं पण तुमच्याबद्दल त्याच्यामुळे तेच असेल. हो, कारण रोहितचे आई वडील डोंबिवलीला राहत होते. पण एक चांगली गोष्ट होती की त्यांनी कधीच मला क्वेश्चन नाही केलं की आमच्या मुलाचं काय करिअर होणार आहे, काय कधीच त्यांनी हे नाही केलं, दाखवलं नाही की जो काही विश्वास त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून दिला होता. आणि मला स्वतःला आता बरं वाटतं की जे मी त्यावेळेस त्याच्याबद्दल डिसिजन्स काही घेतले ते चांगले झाले आणि आज मोठा खेळाडू तो झाला. त्याच्याबद्दल स्वतःलाही मला अभिमान वाटत झाला. नाही, रोहितबद्दल तर आपण बोलूच शकतो, किती वेळ बोलू शकतो, पण मला जास्ती इंटरेस्टिंग स्टोरी जी लोकांसमोर तुलनेने कमी आली असं आपण म्हणू शकतो ते म्हणजे शार्दूल ठाकूर. त्याला तुम्ही बोईसरहून म्हणजे पालघरहून वसईहून बोरिवलीला आणलं, तुमच्या शाळेत आणलं. तेवढंच नाही तर त्याला तुमच्या घरी राहायला दिलं आणि त्याच्याबरोबर त्याचा एक मित्रही होता, म्हणजे तोही क्रिकेटसाठी तुमच्या घरी राहिला, आतिफ अत्तरवाला. हे तुम्ही म्हणजे एकतर घरच्यांना कसं कन्व्हिन्स केलं आणि एवढं डेडिकेशन आणि हे सगळं तुम्ही पूर्ण वेळ नोकरी सांभाळून करत होतात, हे सगळं कसं काय जमलं होतं? आणि शार्दूल आणि आतिफचं कसं तुमच्याकडे येऊन राहणं हे कसं शक्य झालं? असं झालं की जसं रोहितला मी बघितलं तसं शार्दूलला पण मी एका मॅचमध्ये आमच्या अगेन्स्ट खेळताना बघितलं. त्यांनी काहीतरी 75 धावाची खेळी केली आणि 5 विकेट काढल्या शाळेच्या अगेन्स्ट. पण ते मॅच हरल्यानंतर मी शार्दूलला म्हटलं तू माझ्या शाळेत आहे रे, छान बॉलिंग टाकतोय. कारण त्यावेळेस असं मला जाणवत होतं की शार्दूल त्या एज ग्रुपमध्ये मुंबईतला सगळ्यात वेगवान गोलंदाज वाटत होता, म्हणजे जेवढा स्पीड चांगला होता अंडर 16च्या ह्याच्यामध्ये. तर त्याला म्हटलं ॲज युजल मी त्याला म्हटलं की तुझ्या पॅरेंटना मला कॉन्टॅक्ट करायला, आणि सुदैवाने त्याचे वडील तिकडे आले होते. तर वडिलांना मी म्हटलं की ह्याला तुम्ही मुंबईमध्ये पाठवा, कारण खूप टॅलेंट आहे, हा मुंबईत आला तर खरोखर मोठं क्रिकेट खेळू शकतो. मी असं म्हटलं नव्हतं की जाऊन तो देशासाठी खेळेल, पण एक मोठा क्रिकेटर बनू शकतो, चांगलं क्रिकेट खेळू शकतो. पण त्याच्या वडिलांनी काय सांगितलं की सर तुमच्या शाळेत येणं म्हणजे 3 तास जाणं 3 तास येणं आणि प्लस 10वीमध्ये गेलं आहे, म्हणजे आम्हाला एज्युकेशन पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. उद्या नाही झालं क्रिकेटर तर अभ्यासामध्ये तो पुढे जाऊ शकतो, तर राहून दे सर नको. तर माहीत नाही मला काय वाटत होतं त्याच्याबद्दल. सतत माझ्या डोक्यामध्ये विचार अरे ह्याला मुंबईत आणलं तर बरं होईल, मुंबईत आणलं तर. त्याच्याकरता मी ऑलमोस्ट फेब्रुवारी ते मेपर्यंत त्यांना कंटिन्यूस फोनवर कॉन्टॅक्ट करत होतो की काय डिसिजन त्याला पाठवा. पण त्यांचं उत्तर एकच होतं की 10वी आहे, ट्रॅव्हलिंग टाईम एवढा आहे, पॉसिबल होणार नाही. आणि असंच एक दिवस घरी बसलो होतो, गप्पा मारता मारता मिसेसबरोबर एक छोटासा बॉम्ब टाकला तिच्या. हळू आवाजात, अगं म्हटलं एक मुलगा आहे आपल्याला ठेवू शकतो का? मिसेसने उत्तर दिलं तुमचं घर आहे, मला काय करायचं? असं उत्तर ऐकलं मी मोबाईल घेतला आणि ताबडतोब शार्दूलच्या घरी फोन केला. म्हटलं मी माझ्या घरी ठेवायला तयार आहे. आणि ते पण आश्चर्यचकित झाले, म्हणजे एखाद्या मुलाला स्वतःच्या घरी ठेवणं म्हणजे मोठी गोष्ट आहे. त्यात आतिफ अत्तरवाला पण त्याच्या शाळेत त्यालाही मी बघितलेलं. त्याच्यासाठी मला राजू सुतार म्हणून मुंबईचे क्रिकेटर त्यांनी मला सांगितलेलं एक मुलगा आहे त्याला बघ. तर त्याचंही ॲडमिशन करायचं होतं, त्याला दोघांचं ॲडमिशन केलं. शार्दूलला माझ्याकडे आणलं. आतिफचे राहायचे परत प्रॉब्लेम होते, तो बोईसरचा होता. तर तेव्हाही मी मिसेसला म्हटलं अरे अजून एक मुलगा आहे ना ठेवा. पण हे मी म्हटलं नव्हतं मुस्लिम आहे म्हणून. पण ज्यावेळेस ऐकलं पण तिने अपोज नाही केला, बेस्ट म्हणजे अपोज नाही केला. ती म्हणलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याही घरचे लोक होते, प्लस माझी मुलगी होती त्यावेळेस, एक मोठा रिस्क फॅक्टर होता त्यावेळेस. प्लस सिद्धेश होता, माझी आई होती, म्हणजे आम्हाला ॲडजस्टमेंट करायची होती ती मोठी. कारण 2 मुलं ॲड झाल्यानंतर त्या मुलांना झोपायचं राहायचं सगळ्या गोष्टी होत्या. पण ठीक आहे सगळ्यांनीच ॲडजस्ट केलं. माझ्या आईने ॲडजस्ट केलं, माझ्या मुलीने सगळ्यात जास्त ॲडजस्ट केलं, कारण तिला आमच्यामध्ये येऊन झोपायला लागलं. कारण ते तिघं एका बेडरूममध्ये झोपायचे, आम्ही चौघं एका बेडरूममध्ये झोपायचे. अशा परिस्थितीत ते राहिले. आणि त्याचंही मला बरं वाटते की जे मी डिसिजन त्यावेळेस घेतलं ते डिसिजन सगळ्यात मोठं डिसिजन झालं. कारण शार्दूल जर नसता खेळला असता
तर सगळा ब्लेम माझ्यावर आला असता. पण सुदैवाने चांगलं झालं, त्याच्यामुळे माझ्याबद्दल लोकांमध्ये चांगल्या गोष्टी निर्माण झाल्या. पण म्हणजे शार्दूल काय आतिफ पण इंडियाने केला, पण मुंबई खेळला आणि म्हणजे मुंबईसाठी खेळणं सुद्धा ही मोठी गोष्ट होती. म्हणजे तुम्ही ज्या दोघांनाही आई वडिलांना कन्व्हिन्स करून तुमच्याकडे राहायला दिलं, ते दोघंही मोठे खेळाडू झाले. म्हणजे आता आपण म्हणू शकतो मुंबई काय भारत काय, पण दोन्ही इव्हन इंडियाला पेक्षा मुंबईला खेळणं म्हणजे खूप डिफिकल्ट असं बोललं जाते. त्याच्यामुळे मुंबईच्या टीममध्ये पण खेळणं खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे आतिफने ते पण आतिफ ते करू. आतिफ माझ्याकडे जवळ 5 वर्ष राहिला. आतिफ 5 वर्ष राहिला. हां. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला कधी नमाज पडण्यासारखी नाही म्हटलं गेलं नाही. तो नमाज पण आमच्या घरी पडला. म्हणजे आमच्याकडे नमाज पण पडली नाही, प्रार्थना पण व्हायची देवाची. म्हणजे हिंदू मुस्लिम एकत्र होते आमच्याकडे. कारण शार्दूल एका वर्षाने केला. पण शार्दूल बरोबर तुमचा प्रवास चालूच होता. म्हणजे प्रवास चालूच होता. तो शाळेत प्रॅक्टिस येऊन करायचा, सगळं होतच होतं. कारण रोहित पण ज्यावेळेस बॅटिंग करायला येतं त्यावेळेस शार्दूल वगैरे त्याला बॉलिंग टाकायला असायचीच. त्यावेळेस 10वी झाल्यानंतर शाळेतून रेग्युलर शाळेत येऊन प्रॅक्टिस करायचं. पण तुम्ही म्हणजे आता आपण बाकीच्या पण विद्यार्थ्यांवरती आणि बाकीच्या हरमीत सिंगवरती सुद्धा येऊया. पण तुम्ही जेव्हा हे टॅलेंट स्पॉट करायचात, कन्व्हिन्स करायचात, तर यानं तुम्ही कन्व्हिन्स केलं. असे अनेक खेळाडू असेही झाले असतील की तुम्हाला वाटलं असेल पण ते वर्क नाही झाले. तर तुम्हाला आता, कारण बरीच वर्ष झाली आहेत, तुम्ही खूप अनुभवी झालात, तर असं कधी वाटलं का की अरे हा होऊ शकला असता पण झालं नाही वर्क? असे पण अनेक खेळाडू झाले असतील नाही का? हो झाले. त्याचं कारण असं की माझ्या शाळेची जागा एक तर छोटी आहे, माझ्याकडे दुसरं ग्राउंड नव्हतं आणि त्याच्यामुळे शाळेची 10वी झाल्यानंतर बरीच मुलं दुसरीकडे जाऊन प्रॅक्टिस करायला लागली. ते पण थोडं, कारण कसं असं की एखाद्या वेळेस एका कोचकडे जर एखादा मुलगा 5-5, 6-6 वर्ष राहिल्यानंतर तो दुसऱ्या कोचकडे जातो, त्यावेळेस काही डिफरन्सेस पण असतात. कोचेसमध्ये थोडे डिफरन्सेस पण आहे, म्हणजे सिमिलरिटी नाही आहे माझ्या मते, असं मला वाटते. तर काही चुकीच्या गोष्टी पण होतात किंवा तो मुलगा तेवढा फोकस नसतो. माझ्याकडे कसं मी डिसिप्लिन पण खूप होतो प्रत्येक गोष्टी, म्हणजे अभ्यास आणि क्रिकेट ह्या दोन्ही गोष्टींना तेवढं समानता होती माझ्याकडे. त्यावेळेस दोन्ही गोष्टी आणि रेग्युलर प्रॅक्टिस जास्त असायची, ह्या गोष्टी पण होत राहायच्या. परत वचक असायचा माझ्या त्या मुलांवर, धाक असायचा, लवकर झोपणं, लवकर उठणं, प्रॅक्टिसला रेग्युलर, अभ्यास रेग्युलर करणं, ह्या गोष्टीचा पण धाक असायचा. त्याच्यामुळे तो परफॉर्मन्स पण त्यांचा होत होता चांगला. पण नंतर बाहेर गेल्यामुळे माझं तेवढं लक्ष त्यांच्याकडे नसल्यामुळे पण कदाचित त्या गोष्टी झाल्यात. बरीच मुलं नाही खेळू शकली. पण इवन दो माझ्याकडची म्हणजे जवळजवळ 98 मुलं मुंबई स्टेटला गेली डिफरंट एज ग्रुपमध्ये. 98. पण एक गोष्ट मी तुम्हाला हे सांगेन की माझ्यामुळे ती खेळले गेलेली नाही आहेत. खरं तर म्हणायला गेलं तर त्यांच्या टॅलेंटमुळे खेळले गेलेले आहेत. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे माझं विजन होतं हा मुलगा पुढे जाऊन चांगला क्रिकेट खेळू शकेल. हे विजन मी त्यांच्या पॅरेंटना कन्व्हिन्स करून त्यांना शाळेत ॲडमिशन घ्यायला होतं. त्यांचा फोकस हटायला द्यायचं ना, त्याच्यामुळे ती मुलं ऑलमोस्ट त्यांच्या कर्तृत्वामुळे खेळली असंच मी म्हणेन. पण आता हरमीत सिंगच्या बाबतीमध्ये सांगूया. हरमीत सिंग म्हणजे असा खेळाडू असू शकतो की कदाचित जो तुम्ही भारतामध्ये कोचिंग केलेला आणि आता दुसऱ्या देशासाठी वर्ल्ड कप खेळलेला, तर तो पण इंडिया मटेरियल होता ना? 100% इंडिया मटेरियल होतं. म्हणजे तो आताही जर इंडियामध्ये असता, तो आताही मेन म्हणजे एक चांगला लेफ्ट आर्म स्पिनर म्हणून तो आताही टीममध्ये असता असं मला वाटतं. दुर्दैव आहे त्याचं की त्याला तेवढं प्रमोशन नाही मिळालं. मी आता काही सांगत नाही कोणाबद्दल, पण खरंच त्याला प्रमोशन दिलं गेलं नाही पाहिजे तसं. तर आणि ॲक्च्युली त्यांची पण चूक होती, त्याच्या वडिलांची पण आज ते हयात नाही आहेत, चूक होती की मी त्यावेळेस, कारण काय झालं की त्याला तो 17 वर्षी मुंबईला खेळला त्यावेळेस. तो नक्की भरकटला कुठे? हां, तो 17 वर्ष खेळला, अंडर 19 वर्ल्ड कप खेळला, 2दा वर्ल्ड कप खेळला. आणि ज्यावेळेस आपण जिंकलो उन्मुक्त सिंगच्या अंडर वर्ल्ड कप, त्या टीममध्ये होतो. आणि त्यावेळेस मला अजूनही आठवतं की इयन चॅपेलने कॉमेंट्रीमध्ये असं म्हणालेलं आहे की बिशन सिंग बेदीनंतर लेफ्ट ऑन स्पिनर दिसणारा मला सेकंड हरमीत सिंग. खूप स्तुती केलेली, म्हणजे हा भारताच्या टीममध्ये आता बसायला पाहिजे अशी स्तुती त्याची केली गेली होती त्यावेळेस. आणि
म्हणजे एवढंच होतं की त्याला थोडं इग्नोरन्स झालं त्याच्या बाबतीत. मी मगाशी म्हटल्यामुळे कोणाचं नाव घेत नाही मी, पण त्याचं इग्नोरन्स झालं त्याला. आणि त्याच्यात काय झालं की त्याच्या वडिलांना थोडं म्हणजे मुलाला खेळायला मिळत नाही म्हणून दुसरीकडे स्टेटला जा, या स्टेटला जा, तो जम्मू काश्मीरला गेला, त्याच्या त्रिपुराला खेळला. म्हणजे चुकीच्या गोष्टी त्याने. मी त्यांना खूप समजवतो की तुम्ही त्याला नका पाठवूत कुठे इकडे तिकडे, त्याला मुंबईतच खेळून द्या. भले तो आता 17 वर्षाचाच आहे, तो 19-20 वर्ष 21 वर्ष खेळला तरी काय प्रॉब्लेम नाही, पण त्याला मुंबईलाच खेळणं. मुंबईमध्ये खेळणं म्हणजे चांगल्या प्लेयर्सबरोबर त्याला खेळायला मिळालं असतं, पण त्यांनी ते ऐकलं नाही. त्याच्यामुळे तिकडे डायव्हर्शन आणि काही चुकीच्या गोष्टी त्यांनी केल्या. मी ते बोलू शकत नाही काही चुकीच्या गोष्टी केल्या तर. त्याच्यामुळे त्याचं मुंबईचं इंडियाचं क्रिकेट त्याचं झालं नाही. पण सुदैवाने त्याला काय वाटलं, तो US ला गेला. US ला जाऊन त्यांनी तिथल्या लोकल मॅचेस खेळला, मग मेजर लीग खेळला, मायनर लीग खेळून मेजर लीग केला आणि त्याच्यामध्ये त्याला त्याचं चयन झालं. अमेरिकेच्या टीममध्ये सिलेक्शन झालं, निवड झाली त्याची आणि तो वर्ल्ड कपसाठी सिलेक्ट झाला त्यांचा आणि वर्ल्ड कप आपल्या भारतापर्यंत केला. म्हणजे माझ्यासाठी ती सगळ्यात मोठी गोष्ट कदाचित असू शकेल. मला माहीत नाही, मी बोलणंच कदाचित चुकीचं पण असेल, की जगातला मी पहिला कोच असेल ज्याचे 2 मुलं डिफरंट कंट्रीजला एकत्र वर्ल्ड कप एकाच वर्ल्ड कपला रिप्रेझेंट केलं. म्हणजे रोहितनी भारतासाठी रिप्रेझेंट केलं आणि त्यांनी अमेरिकेला रिप्रेझेंट केलं. म्हणजे खूप माझ्यासाठी ती मोठी गोष्ट होती असं मी म्हणू शकेन. हरमीत मुंबई सोडून गेला, तसंच आत्ताही काही जण मुंबई सोडून जात आहेत, तर ते भरकटायला नको तशी अपेक्षा करूया. डेफिनेटली असं व्हायला नाही पाहिजे, कारण मुंबई शेवटी मुंबई आहे. मुंबईचं क्रिकेट शेवटी, आणि ज्यावेळेस मुंबई तुम्हाला एवढा देते त्यावेळेस मुंबईसाठी खेळणं फार महत्त्वाचं असं मी म्हणेन. नाही प्रश्नच नाही. पण तुम्ही हरमीत सिंगबद्दल बोललात, रोहित शर्माबद्दल बोललात, पण रोहित आणि असू दे, शार्दूल असू दे, हरमीत असू दे, ही 3 अशी खूप वेल नोन नावं आहेत. पण प्रसाद पवार असू दे, आपण मगाशी म्हटलं तसं सुवेद पारकर असू दे, आतिफबद्दल आपण बोललो, या सगळ्यांना त्या स्टेजपर्यंत, म्हणजे आता तुम्ही या तिघांबद्दल बोलतोय आपण, या तिघांमध्ये आणि शार्दूल रोहितमध्ये, म्हणजे आता सिद्धेश लाडबद्दल बोलतो, तुमचाच मुलगा आहे, पण एक लेवल पुढे जाण्यामध्ये म्हणजे आता कोच म्हणून तुम्ही सांगा, एक म्हणजे आपण सिस्टीम आणि बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवू, पण त्यांच्यात मेंटल टफनेस जास्ती असतो का, त्यांची काय असा वेगळेपणा असतो की एक मुंबईसाठी खेळणं किंवा कुठल्याही राज्यासाठी खेळणं आणि भारतासाठी खेळणं, ही पायरी त्यांना ओलांडता येते? खरं तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः खूप पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे त्या गोष्टीमध्ये. कारण सर्टन लेवलला पोचल्यानंतर तुम्हाला कोचिंगची गरज नाही असं मी म्हणेन. मला असं वाटते तुम्हाला मेंटल टफनेस खूप पाहिजे, स्वतःवर खूप विश्वास पाहिजे तुमच्या खेळावर. कारण तुम्ही चांगले असतात म्हणून तुम्ही त्या लेवलला जाऊन खेळता. म्हणजे आज मुंबई स्टेटसाठी किंवा कुठल्याही स्टेटसाठी तुम्ही खेळता तर तुम्हाला चांगलं स्टेटचं नाव होणं म्हणून तुम्हाला घेतलं जातं आणि तुम्ही स्टेटचं नाव करता, त्याच्यामुळे तुम्ही चांगले असता म्हणून. तर तो कंटिन्युएशनमध्ये राहायला पाहिजे ती गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे डायव्हर्शन नाही. काही डायव्हर्शन पण होतात मुलांचे. ज्या लेवलला पोहोचल्यानंतर असं वाटते की मी काहीतरी मोठा आहे, म्हणजे ते एक्सपोज करतात स्वतःला, जास्त एक्सपोज करू नये त्या गोष्टी. त्याच्यावर फोकस राहणं ह्या मी म्हणेन. कारण सुवेद म्हणा किंवा प्रसाद पवार म्हणा, हे त्याच कॅलिबरचे क्रिकेटर आहेत. असे नाही की रोहित, फक्त रोहित हा वेगळा क्रिकेटर होता, त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं. पण सिमिलर क्रिकेटर म्हणजे आपण म्हणतो ना 19-20चा फरक असतो, त्याच कॅटेगरीचे असतात सगळे. प्रत्येक खेळाडू जो स्टेटला खेळतो तो प्रत्येक खेळ, फक्त एवढं की तुमचा कॉन्फिडन्स लेवल स्वतःचा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कारण त्या लेवलला खेळणं म्हणजे स्वतःबद्दल विश्वास असणं खूप गरजेचं असते. तो जर तुम्ही दाखवला तर तुम्ही त्या लेवलला जाऊन चांगलं करू शकता असंही म्हणून. पण रोहित शर्मातल्या तुम्हाला लिडरशिप क्वालिटीज तेव्हा जाणवल्या होत्या का, कॅप्टन का तो ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याचं लिडरशिप स्किल्स डेव्हलप झाले? नाही, मला सुरुवातीपासून मी स्कूलला ज्यावेळेस तो करायचा लीड, मी प्रत्येक वेळेस ही गोष्ट नेहमीच सांगत असतो त्याचा कॉन्फिडन्स लेवल काय आहे तो. कारण ज्यावेळेस आम्ही एका मॅचमध्ये खेळत होतो हॅरिस शील्डला आणि आम्ही 240 रन चेस करत होतो, 30ला 4 विकेट होतो आणि आम्हाला ती मॅच जिंकणं फार आवश्यक होतं.
तर त्यावेळेस मी रोहितला मेसेज पाठवला की काही करून आपल्याला मॅच जिंकायची आहे. तर त्यांनी रिप्लाय पाठवला की सरांना सांगा काय टेन्शन नाही, आपण मॅच जिंकू. कारण 30ला 4 म्हटलं ऑलमोस्ट बॅटिंग तर संपली होती. पण रोहितने स्वतःच्या कर्तृत्वावर म्हणजे 160 धावाची त्यांनी खेळी केली त्यावेळेस आणि 240 पैकी आणि आम्ही ती मॅच जिंकलेलो. म्हणजे त्याला स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कसं टीमला जिंकवायचं ही गोष्ट त्याला सुरुवातीपासून माहीत होती. तुम्ही जर बघितलं असेल त्यांनी बऱ्याच भारताला पण त्यांनी मॅचेस जिंकून दिलेल्या स्वतःच्या कर्तृत्वावर. त्याच्यामुळे पण बऱ्याच आपण मॅच जिंकलेलं गेलो आहे. त्याच्यामुळे तो त्यातला मोठा प्लस पॉईंट होता. आणि त्याला सुरुवातीपासून ज्यावेळेस मी लीड करायला जायचो मी त्याला काही सांगायचो नाही, मी त्याला ऑब्झर्व करायचो फक्त. तो प्रत्येक खेळाडूला घेऊन जसं आताही तुम्ही बघताय की प्रत्येक खेळाडूला तो कॉन्फिडन्स देतो, तो तेव्हा पण तोच कॉन्फिडन्स तो द्यायचा प्रत्येकाला की आज तू माझा मेन बॉलर आहेस, तुला हा रोल आहे, हा रोल तू अदा करायचा आहे. त्याच्यामुळे तो मॅच जिंकण्यासाठी आणि त्याचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट तो स्पोर्ट्स हा जिंकण्यासाठीच खेळायचा. म्हणजे मला जिंकायचं आहे, जिंकलो तर आपण खुश होतो ना, तर खुश राहण्यासाठी मला जिंकायचं आहे. आणि ती सुरुवातीपासून त्याला ती गोष्ट उपजत होती. त्याच्यामुळे त्याचा जो रेकॉर्ड जो झालेला आहे त्यांनी जेवढ्या मॅचेस जिंकून दिलेल्या त्याचं कारण तेच आहे असं मी म्हणून. पण 2007चा वर्ल्ड कप जिंकून आल्यावरती तुमच्या घरी पार्टी झाली होती, ती तुम्ही स्पोर्ट्स कट्टाला पण अमोल कराडकरना मुलाखत दिली होती तेव्हा सांगितलं होतं की अंडी करून करून तुमचे हात थकले होते. तो जरा किस्सा सांगा. आणि मग नंतर हे पण सांगा की 2007चा वर्ल्ड कप रोहित जिंकला नसता तर अजून पटकन मॅच्युअर झाला असता, अजून 2-3 वर्ष थोडी घासली असती तर, असं वाटतं? हां, मॅच्युअर तर झाला असता तो. त्यावेळेस असं झालं की त्याला त्यांच्याकडे नॉनव्हेज बनायचं नाही खरं म्हणजे. तर कधी काय झालं, यायचा घरी, सर ऑमलेट खाणे काय. तर त्यावेळेस मी त्याला स्वतः बनवून द्यायचो त्यावेळेस, मी किंवा माझी मिसेस बनवून द्यायची. तर ज्यावेळेस 2007चा वर्ल्ड कप जिंकून ते लोक आले तर आपल्याकडे फेलिसिटेशन झालं त्याचं आणि आम्ही एकत्र येत होतो. तर अचानक त्याला कुठेतरी जावं लागलं. तर मला तो म्हणाला, सर भूख लगी है, मैं आ रहा हूँ. मतलब क्या खाने का है? सर आपको तो पता है क्या खाने का है. ठीक आहे. आला घरी. नंतर तो आमच्याच बिल्डिंगवर राहतो, तो जुन्या घरी गेलेला. मग आला घरी, सर चलो, ठीक आहे करूया. तर तुम्ही इमॅजिन नाही करत होतं 65 अंडी त्या लोकांनी, म्हणजे 4 जणांनी मिळून 65 अंडी काढलेली. म्हणजे हात दुखलेले जवळजवळ, म्हणजे करून 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 हात दुखलेले. आणि मॅच्युरिटी म्हटल्यावर तो 2007ला ॲक्च्युली त्यांनी खूप सुंदर, म्हणजे मला अजूनही आठवतं की ज्यावेळेस त्याला घेतलं गेलं नव्हतं पहिल्या 4 मॅचमध्ये, रोज मला फोन करायचा की हा सर पक गया. त्याची ती भाषाशैली तशीच आहे, म्हणजे टिपिकल मुंबईकर. पक गया. पहिलं मूर्खा म्हटलं पक गया काय, तू मुंबई टीममध्ये नाही आहेस, तू इंडियाच्या टीममध्ये बसला. आणि मुंबई टीममध्ये पण पक गया असं बोलायचं नाही. म्हटलं तू गल्ली क्रिकेट खेळत नाही आहेस, रस्त्याची टीम असते त्याच्यात तुला खेळायला चान्स नाही. म्हटलं देशाच्या टीममध्ये तू गेला आहेस, तुला चान्स मिळाला तर काहीतरी करून दाखव. आणि त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं पण होतं, सिरियसली सांगितलेलं की सर मला चान्स मिळेल बघा, तुम्हाला मी काहीतरी करून दाखवेन. आणि ॲक्च्युली त्याला त्या मॅचमध्ये चान्स मिळाला. युवराज मला वाटते आजारी पडला आणि तो टीममध्ये खेळला साऊथ आफ्रिकेत. आणि त्यांनी 50 धावाची सुंदर खेळी केली आणि एक रनआउट केला आणि आपण मॅच जिंकलो. आणि मला आठवतं की त्या दिवशी गणपतीचं विसर्जन होतं, 7 दिवसाचं गणपतीचं. आणि रात्री माझ्याकडे जवळजवळ 11 वाजल्यापासून ते 2:30 वाजेपर्यंत पूर्ण TV चॅनलवाले आलेले. आणि रोहितचे आई वडील खाली राहत होते आणि त्यांच्याकडे काहीतरी काम चालू म्हणून ते आमच्याचकडे येऊन मॅच बघत होते. जवळजवळ मी इंटरव्ह्यू देत होतो, रोहितची आई देत होती, रोहितचे वडील देत होतो, परत माझ्याकडे दुसरे येत होते. म्हणजे 2:30 वाजेपर्यंत आम्ही इंटरेस्ट देत बसलेलो त्यावेळेस. कारण एवढा त्यांनी चांगला, कारण त्यांनी साऊथ आफ्रिकेला बाहेर काढलं ना, बाहेर काढलं त्यावेळेस, इंडियाने बाहेर काढलं आणि आपण क्वालिफाय झालो, सेमीफायनलला क्वालिफाय झालो, सेमीफायनलला क्वालिफाय. त्या मॅच नंतरच त्याचं सगळं सुरुवात बदललं. आणि फायनलला पण त्याच्या क्रुशियल रन्स होत्या. 30 रन क्रुशियल होतं त्याच्यावर. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याला तेवढी बॅटिंग, पण ते फायनलला पाकिस्तानने 30 रनची धाव खेळी केली, ती पण आपल्याला फायद्यात पडली. तोच फरक पडला. तो 6 रन ते शेवटच्या बॉलला त्यांनी 6 मारली आणि तोच फरक पडला. त्याच्यानंतर CB सिरीजला त्यांनी चांगली सुरुवात केली. ट्रायंग्युलर सिरीज होती, वन डे सचिन बरोबरची त्याची 22 वर्षानंतर ती ट्रायंग्युलर सिरीज जिंकलो, म्हणजे CB सिरीज जिंकलो होतं. सचिननी 100 धावाची, सचिनचे पहिले आउट ओव्हरसीज 100 होते. ऑस्ट्रेलियातली वन डे सेंचुरी होती पहिलीच तिकडे. आणि रोहित बरोबर पार्टनरशिप होती. रोहितने 67 धावाची 67 धावाची खेळी केलेली मला, आणि सगळ्यात सुंदर खेळी होती मला असं वाटतं ती. तर
त्यावेळेस एक गंमत झाली की रात्री मला फोन आला त्याचा मॅच संपल्यानं. मला बोलतो अरे सर वो पप्पा को बोलो ना क्या नाटक चले. म्हटलं क्या हो गया. अरे मैंने गाड़ी बुक किया इधर. मैंने पागल है क्या गाड़ी बुक किया. अरे सर सबने गाड़ी बुक किया, हम लोग को ना पैसा दिया BCCI ने कि हम लोग 22 साल के बाद जीत गए सीबी सीरीज तो इसके लिए गाड़ी सबने बुक किया. तर मैंने भी बुक किया म्हणून. आणि ते BMW त्यांनी गाडी बुक केलेली. मग त्यावेळेस वडिलांना मी समजवलं होतं, म्हटलं जाऊन दे त्याची इच्छा आहे ना. तुम्हाला गाडीची एक गंमत सांगतो त्याची. त्याला भयंकर वेळ आत्ताही त्याला वेळ आहेत गाड्यांचे. म्हणजे कसं होतं की 2 इन्सिडेंट तुम्हाला सांगतो त्याचे. एक इन्सिडेंट असा होता की तो रेंटवर राहत होता माझ्याच बिल्डिंगमध्ये. तर त्याच्याच बाजूचा एक फ्लॅट घ्यायचा होता, त्यांना सेल करायचा होता. तर आम्ही विचार केला की हा फ्लॅट घ्यायचा म्हणून. तर त्याला म्हटलं की आम्ही डीलिंग करत होतो, त्याचे वडील, मी, आई वगैरे बसलेलो त्या ओनरबरोबर. तर हे साहेब आले कुठून तरी. तर म्हटलं बैठ. नहीं सर मेरे जाने वाला. क्या जाने है. अरे सर स्कोडा वाला है ना, उसका गाड़ी मेरे को लेने गया. मैंने तो पागल है क्या, स्कोडा क्या ले रहा है, इधर घर लेने गया, घर के लिए पैसा जो हे कर पहिला, बाद में गाडी का देखना. असं त्याला म्हणजे तो एकदम नर्वस झालेला. म्हणजे तेव्हा गाडी त्याला घ्यायची होती. ते झालं. त्याच्यानंतर तो अंडर-19 वर्ल्ड कप खेळून आला. वर्ल्ड कप नाही, मुंबईसाठी अंडर-19 सिलेक्ट झाला मुंबईसाठी. आणि एक ठिकाणी आम्ही अशी उभे होतो. तर त्यावेळेस मर्सिडीज गाडी आम्ही बघितली, म्हणजे त्यांनी बघितली. मला वाटतं ही गाडी मी घेणार. म्हणजे मूर्खा म्हटलं गाडी घेणार तू, आता अंडर-19 मुंबईला सिलेक्ट झालेला आहे, कुठून गाडी घेणार. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ की त्याचा जो कॉन्फिडन्स होता, त्याला स्वतःला माहीत होतं की मी पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळणार, पुढे जाऊन मी पैसे कमवणार आहे. त्याच्यामध्ये त्या कॉन्फिडन्सनी तो मला बोललेला ही गाडी मी घेऊन दाखवीन. आणि ॲक्च्युली त्यांनी नंतर गाड्या भरपूरच घेतल्या. सगळ्याच गाड्या त्याच्याकडे आता आहेत. मी 2006 साली त्याला भेटलो होतो. त्याच्याकडे एक पल्सर होती आणि सेकंड हँड होंडा सिटी होती. होंडा सिटी होती रेड कलर, होंडा सिटी होती रेड कलरची. तर तो 2006 साली मला त्या बाईकवरनं सोडायला आला होता. पण ती होंडा सिटी तरी म्हणजे तेव्हा सुद्धा ना त्यांनी मला सगळ्या, ये मेरा गाड़ी है, सेकंड हैंड लिया है लेकिन अभी नया लेना है, वो अभी इंडिया खेल के आऊंगा फिर लूंगा. हे म्हणजे गाड्यांची कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यात आधीपासून. ह्याचा अर्थ त्याला कॉन्फिडन्स खूप होता स्वतःच्या क्रिकेटवर. स्वतः मी म्हटलं ना की प्लेयर्सला स्वतःवरचा विश्वास असला तर प्लेयर्स काही करू शकतात. त्याचं जिवंत उदाहरण रोहित आहे. आणि शार्दूलच्या बाबतीत त्याला कधी कॉन्फिडन्स आला वजन कमी केल्यावरती, ती प्रोसेस कशी झाली. तसं असं झालं की पहिल्या वर्षी ज्यावेळेस तो रणजी ट्रॉफी खेळत होता, सचिन पुढे होता त्या मॅचमध्ये, थोडा एफटी होता त्यावेळेस. म्हणजे थोडा वेवर्ड बॉलिंग टाकत, जोरात टाकत होता पण थोडा वेवर्ड होता. त्यावेळेस सचिननी पण त्याला ॲडवाईस केला त्यावेळेस. आणि मीही त्याला सांगितलं बघ शार्दूल थोडा ह्याच्यावर कंट्रोल कर जेवण, कारण तो गावचा असल्यामुळे जेवणावर त्याचा एवढा कंट्रोल नव्हता. त्यावेळेस त्यांनी जेवणावर खूप कंट्रोल केला. आणि त्याला की मी ॲडवाईस केलेलं की तू घराच्या बाजूला जे समुद्र आहे, रोज समुद्रात धावायला जात जा. त्याने फिटनेस खूप वाढवला. म्हणजे ते समुद्रात धावणं वगैरे हा प्रकार त्यांनी केला. त्याच्यानंतर नेक्स्ट इयरला इमिजिएट नेक्स्ट इयरला त्यांनी काहीतरी 53 का 54 विकेट काढल्या रणजी ट्रॉफीला. त्याच्या नेक्स्ट इयरला त्यांनी 47 विकेट काढल्या रणजी ट्रॉफीला. आणि त्याच्या बेसवर त्याला त्याची निवड झाली 2018 साली. मला वाटते इंग्लंडला कसा नाही वेस्ट इंडिज टूरसाठी सिलेक्शन झालं. वेस्ट इंडिज टूरसाठी. हा तो एकच टेस्ट खेळला आणि मग इंजर्ड झाला. पहिलीच ओव्हर टाकली, ट्विस्ट झालं आणि त्याच्यानंतर तो इंजर्ड झाला, तो बाहेर गेला. बरोबर. ती त्याची डेब्यू सिरीज होती. बरोबर. पण शार्दूलच्या बाबतीमध्ये त्यांनी जे वर्क काम केलं ते 13-14 किलो वजन कमी करून परत आला. त्याला भयंकर मेहनत होती त्याच्या मागे. खूप मेहनत करून तो मुलगा आलेला आहे आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह करून दाखवलं. म्हणजे ते स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी एवढं सगळं उभं केलं. तुम्ही सर आता 93 पासून आत्ता आपण 2025 मध्ये आहोत. म्हणजे जवळजवळ आपण 32 वर्षाचा पिरियड बघतोय. त्याच्यामध्ये तुम्ही एवढ्या मुलांना शिकवलं आहे, पण आत्तापर्यंत तुम्ही कोणाकडनंही त्याच्यासाठी कोचिंगसाठी फी आकारलेली नाही. आता तुमच्याकडे बाहेरचीही मुलं येतात, त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा ना. म्हणजे ते येतात त्यांच्याकडनंही तुम्ही फी घेत नाही असं का. म्हणजे आत्ता कोचिंग बिझनेस म्हणजे आत्ता बाकीच्या कोचेसना आम्ही बघतो म्हणजे फिया कशा परवडणार यावी वंचनेत सगळे असतात. तर हे तुम्ही कशाच्या म्हणजे हे डेडिकेशन आणि हे कशामुळे झालं. पहिलं तर मी माझ्या गुरूंमुळे हे एक गोष्ट करू लागलो. कारण माझ्या गुरूंनी म्हणजे आचार्य सरांनी माझ्यासारख्या बऱ्याच लोकांकडनं पैसे कधी घेतले. त्यावेळेस 7 रुपये भरणं पण आमच्याकडे नव्हतं. माझ्यासारख्या बऱ्याच मुलांना गरीब त्यांनी पण घरी ठेवलं. आम्हाला मॅचच्या दिवशी डबे घेऊन यायचे, स्वतः सर डबे घेऊन यायचे.
म्हणजे सरांच्या मिसेस बनवून द्यायचे आणि सर घेऊन यायचे, ते मला माहीत होतं. त्याच्यानंतर माझे दुसरे गुरु मनोहर सुर्वे सर, म्हणजे त्यांच्या हाताखाली जवळजवळ 150 मुलांना त्यांनी जॉब्स दिले असतील रेल्वेमध्ये. तेही काहीतरी पैसे कमवू शकले असे त्यावेळेस. मी म्हटलं त्यांनी 11 रुपये मला दिले त्यावेळेस की हे भर आणि जाऊन मेडिकल देऊ नये. मग अशा गुरूंच्या सानिध्यात मी राहिलो होतो आणि ते माझ्या डोक्यामध्ये होतंच. आणि प्लस मी खूप गरिबीतून आलेलो आहे. मी मामांकडे राहिलो, रस्त्यावर झोपलेलो आहे, मला आता नाही आठवतो. म्युन्सिपाल्टी शाळेत माझं शिक्षण झालं, नादारीवर माझं शिक्षण झालं. म्हणजे अशा परिस्थितीत मी आलो होतो. त्यामुळे पैसा हा प्रकार मला माहीतच नव्हता पहिली गोष्ट म्हणजे. आणि मी सवय पण लावली नाही, पैसे कमवायचं माझ्या डोक्यात पण कधी आलं नाही. आणि दुसरी गोष्ट, मला रेल्वेमध्ये जॉब लागला, क्रिकेटमुळे जॉब लागला, त्याच्यामुळे तेही मला माहीत होतं. आणि अचानक माझ्या डोक्यात आलं, चल आपण शाळेला जर कोचिंग चालू करताना ज्यावेळेस मला विचारलं गेलं तुम्ही किती फीस घेणार, म्हटलं बघू म्हणून. आणि मी सुरुवात केली होती. आणि देवाच्या कृपेने माझा मुलगा पण क्रिकेटमध्ये आला आणि चांगल्या लेवलला गेला. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जुळून आल्या होत्या. आणि त्याच्यामुळे मला असं कधीच वाटलं नाही की पैसे घ्यावे. आणि त्यामुळे एक गोष्ट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं विजन, काय विजन आहे ते, त्याच्यामुळे देवानी मला कदाचित एक देणगी पण दिली असेल. जे सरांकडे होतं तेच मला, सरांचे डोळेच माझ्याकडे आले असेल म्हणू शकतो मी. तर मी जेवढे स्पॉट केली मुलं, जेवढ्या मुलांना मी सांगितलं तुम्ही ॲडमिशन्स घ्या, हे करा, ते ऑलमोस्ट सगळी मुलंच खेळली मुंबईसाठी आणि चांगल्या लेवलला खेळली. त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत गेल्या माझ्याकडनं. आणि ज्यावेळेस माझ्याकडे काही नव्हतं त्यावेळेस पण मी त्या गोष्टी केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या घरच्यांचा मला खूप मोठा सपोर्ट मिळाला. कारण आज जर पैसे तुम्ही न घेता जर कोचिंग करताय आणि घरी तुम्हाला वेळ देत नाही आहे, फक्त क्रिकेटच्या मागे लागते, तर घरून किती किटकिट झाली तुम्हालाही माहिती आहे. पैसे नाही आणलं तर बायका केवढ्या किटकिट करतात. पण माझ्या मिसेसने कधीच किटकिट केली नाही. आणि सुदैवाने माझा मुलगा क्रिकेट खेळायला लागल्यामुळे ते एक ॲडिशनल मिळालं, त्याच्यामुळे ते एक ॲडव्हान्टेज मला मिळाला. त्याच्यामुळे ते घडत गेलं आणि घडत गेलं, चांगल्या गोष्टी घडत गेल्या. आणि त्यामुळे मला वाटते कदाचित आज मी द्रोणाचार्य झालो, आज मला स्टेटचं अवॉर्ड मिळालं. त्या गोष्टी, एवढ्या मोठ्या गोष्टी विकत घेऊन मिळत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी मला मिळाल्यात. त्याच्याशिवाय दुसरे काय होऊ शकते आपल्या जीवनामध्ये. फक्त सिद्धेश भारत खेळू शकला नाही त्याची खंत वाटत असेल. हां, खंत तर वाटतेच. कारण सिद्धेशकडे जे गेले, मला आठवते की गावस्कर सरांनी पण एकदा अशी स्टेटमेंट दिलेली की त्याला अमोल मुजुनवर बनवू नका. कारण ज्यावेळेस त्याचा इंडिया एसाठी पण विचार केला जात नव्हता, त्यावेळेस मोठी स्टेटमेंट आलेली सरांची, त्यावेळेस गावस्कर सरांची. आणि मलाही, मी त्याचे वडील म्हणून, एक कोच म्हणून मलाही वाटत होते तो कधीच खेळायला पाहिजे. पण दुर्दैव त्याचं खेळलं नाही. पण अजूनही मला होप्स आहेत, कदाचित एखाद वर्ष पण तो खेळू शकतो. कारण आता तो 32 वर्षाचा आहे. एखाद वर्ष चांगलं जर रणजी ट्रॉफीमध्ये अजून या वर्षी चांगलं केलं, या वर्षी तो मुंबईला त्यांनी चांगलंच केलं आहे, नेक्स्ट इयर चांगलं आहे, कदाचित त्याला एखाद दुसरी मॅच खेळायला मिळेल अशी अजूनही मला आशा आहे. तुमच्या सगळ्यांचे जर ब्लेसिंग असेल तर कधी तो आताही खेळू शकेल. पण चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळलं त्याचा मला अभिमान आहे. मी जे डिसिजन मी त्याच्या वयाच्या 6व्या वर्षी घेतलेलं, म्हणजे 6 वर्षाचं मी डिसिजन घेतलेलं की काही झालं तरी ह्याला क्रिकेटर बनवायचं म्हणून. आणि ते डिसिजन त्यांनी योग्य झालं, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. त्याच्यामुळे मला तोही अभिमान आहे. म्हणजे तसं हे नाही आहे की त्याला व्यवस्थित क्रिकेट खेळायला मिळालं. आज तो अजूनही खेळतो आहे. आज क्रिकेटमुळे सिद्धेश लाडला लोक ओळखत आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्याच्यामुळे मला अशी खंत वाटत नाही. हां, थोडं वाटते की नाही देशासाठी, कारण क्रिकेट खेळणं हे देशासाठी खेळणं हेच प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते. त्यातलाही मी एक बाप होतो, त्याची मला असं वाटत होतं की सिद्धेशनी पण देशासाठी खेळावं. दुर्दैव नाही झालं, पण कदाचित एखाद वर्षात झालं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही झालं तरी काही खंत वाटणार नाही. आणि तुम्ही, आपण शार्दूल आणि आतिफ अत्तरवाला, तुम्ही म्हणजे ती कोणी विचार पण करणार नाही असं केलेलं आहे. पण आता त्याच्या एक पायरी पुढे जाऊन तुम्ही दिनेश लाड फाउंडेशन चालू केलेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत तुम्ही 13 मुलांना आत्ता ॲडॉप्ट केलेलं आहे आणि ज्यांच्या क्रिकेटसाठी तुम्ही काम करताय. तर ते म्हणजे आता आधीचा तुमचा प्रवास बघितला त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही आहे, पण आता त्याची व्याप्ती तुम्हाला वाढवायची इच्छा आहे. हो, डेफिनेटली वाढवायचे. कारण आता काय झालं की मी दिनेश लाडकरी फाउंडेशन, मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही फाउंडेशन काढलं तर तुम्हाला मदत पण मिळेल कोणाकडनं, काय येईल. पण दुर्दैवाने अजून तसं काही झालेलं नाही आहे. पण ठीक आहे, मला
मी फाउंडेशन काढलं आणि आता काय होतं की आज नाव झाल्यामुळे बरीच पॅरेंट माझ्याकडे मुलांना घेऊन येतात किंवा मी कुठे अशा टूरवर गेलो की मुलं बघत असतो. अशीच मला जवळजवळ 13 ते 14 मुलं मिळाली. म्हणजे शिर्डीचा एक मुलगा आहे, 7-8 वर्षाचा मुलगा आहे, सावंतवाडीचा एक 12 वर्षाचा मुलगा आहे, एक 14 वर्षाचा मुलगा आहे, परत रत्नागिरीचा एक 8 वर्षाचा मुलगा आहे, जळगावचा एक 8 वर्षाचा मुलगा आहे, परत करमाळा म्हणजे सोलापूरमध्ये करमाळा डिस्ट्रिक्ट आहे तिथला एक 8 वर्षाचा मुलगा आहे, उल्हासनगरचे एक 7 वर्षाचा मुलगा आहे, बदलापूरचा 8 वर्षाचा, म्हणजे रुरल एरियातले हे सगळे म्हणजे गावातले मुलं जिकडे त्यांना तेवढ्या सुविधा नाहीत अशी मुलं मी ॲडॉप्ट केलेले आहेत. त्यात एक सांगलीची एक मुलगी आहे 13 वर्षाची, एक गुजरातची मुलगी आहे 12 वर्षाची. ह्या सगळ्यांना मी ॲडॉप्ट केलेले आहेत. म्हणजे सगळ्यांचं शिक्षण, त्यांचे आईवडील पण इकडे आलेले आहेत, परत पूर्ण ट्रेनिंगसाठी आणि सगळं शिक्षण त्यांचं, परत त्यांचं कोचिंग सगळं आपणच बघतो आहे फाउंडेशन. आता माझा म्हणजे सिद्धेश मला त्याच्यामध्ये खूप मदत करतो आहे त्या गोष्टीची. आता माझं सगळं झालेलं आहे. म्हणजे फाउंडेशनचं मला CSRचं सर्टिफिकेट पण आलेलं आहे, मला ATG नंबर पण आलेला आहे, पण अजून मला तेवढी मदत मिळालेली आहे. हां, पण मी मुंबई क्रिकेटला मी कोच होतो, तर त्यावेळेस मला जो तिथून पेमेंट मिळत होतो तो मी पेमेंट इकडे डायव्हर्ट करत होतो. आता मी नाही आहे अनायसे, पण ते पैसे मला मिळत होते. आता बघू आता पुढे काय सुदैवाने कोणी मदत वगैरे केली फाउंडेशनला तर त्या मुलांना त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. पण हे पूर्ण ग्रासरूट लेवलचं पूर्ण. आणि मी आता करणारच होतो कारण मला त्या मुलांवर जास्त फोकस करायचे. आता मी असं बघायला गेलं की मला ग्राउंड पण एक हवं होतं. ग्राउंड माझ्याकडे नाही आहे कारण शाळेचं ग्राउंड छोटं आहे, मला मॅचेस खेळायला मिळत नाही. सुदैवाने गेल्या वर्षी मला चीफ मिनिस्टर महाराष्ट्र CM एकनाथ शिंदे होते, त्यांना भेटल्यानंतर मला एक ग्राउंड दिलं गेलं. BMCचं ग्राउंड आहे दहिसरला, गोपीनाथ मुंडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तिथलं ग्राउंड, पण ते रेंटेड ग्राउंड आहे. म्हणजे त्याचं रेंट भरपूर आहे, म्हणजे 2.5 लाख रुपये महिन्याचा हे आहे, प्लस माळ्यांचा खर्च आहे, माळ्यांचे 70-80 हजार रुपये माळ्यांना पेमेंट आहे, वॉचमॅन आहे, परत पाण्याचा खर्च आहे, इलेक्ट्रिकचा खर्च आहे. ऑल टुगेदर मला 4.5 ते 5 लाख रुपये मला खर्च करावा महिन्याला लागतं आहे. आणि त्याच्याकरता माझं दुर्दैव असं झालं आहे, जी मला गोष्ट करायची नाही ती मला करावी लागते. म्हणजे मला ते ग्राउंड कॉर्पोरेट्ससाठी द्यावं लागते कारण जे पैसे आले तरच मी देऊ शकतो, कारण मी मुलांकडनंच फीज कोणाचकडनं घेत नाही आहे आणि घेणारही नाही आहे. त्याच्यामुळे तो एक मला तोटा होतो असं मला वाटतं आहे, कारण मला जी गोष्ट करायची नाही आणि त्याच्यामुळे अशा गोष्टी बाहेरचे दिवस वाया जातात. हां, आणि अशा गोष्टी बाहेर यायला लागल्या की आता दिनेश सर खूप पैसे घ्यायला लागले. म्हणजे त्या कारण कॉर्पोरेट्सकडनं मला जे पैसे देतात ते मला डायव्हर्ट करावे लागत आहेत. आता ह्या मुलांच्या फीज भरायच्या आहेत, ह्या मुलांना मी बोलणं कदाचित चुकीचं असेल, काही पॅरेंट्सना मी रेशन पण देतो आहे, जे काही ॲडॉप्ट केलेले आहेत त्या लोकांना, त्यांना सगळं बघावं लागते. तर त्याच्याकरता मला पैशाची गरज आहे आणि हे पैसे मी तिकडूनच मला आले तरच मी ते देऊ शकतो, फीज भरू शकतो मुलांचे. पण लोकांचा गैरसमज होत चालला आहे की आता खूप पैसे कमवायला लागले आहेत का, गोष्टी करायला लागल्या आहेत. मला जर पैसेचं कमवायचं तर मी लाखो रुपये कमवू शकतो असं मला वाटते, कारण मी बघतो आहे हल्ली क्रिकेटसाठी पॅरेंट पूर्ण वेडे झालेले आहेत. क्रिकेटशिवाय दुसरं पॅरेंटना काहीच दिसत नाही आहे. मी तर नेहमीच पॅरेंटना ॲडवाईस करतो, क्रिकेट टॅलेंट असेल तर क्रिकेटमध्ये टाकणं गरजेचं आहे, अदरवाईज क्रिकेट हा वेस्ट ऑफ टाईम गेम आहे. पण पॅरेंट ऐकत नाहीत. माझ्याकडे बरेच पॅरेंट घेऊन येतात, मी त्यांना कधी कधी नाही सांगतो तुम्ही नका टाकू क्रिकेटमध्ये. ते पॅरेंट दुसऱ्या कुठल्या कोचकडे घेऊन जातात, कोच त्यांना इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्या मुलाच्या करिअरची वाट लागते. त्यामुळे पॅरेंटना नेहमीच सांगतो की क्रिकेट टॅलेंट असेल तर तुम्ही क्रिकेटच्या मागे लागा. हल्ली काय झालं आहे की एखाद्या क्रिकेटरला तुम्ही बघता IPLमध्ये 20 करोड, 15 करोड, 10 करोड, 5 करोड, त्या फक्त कमीत कमी 50 करोड, 50 लाख हे आकडे पॅरेंटना दिसत आहेत. आणि ॲक्च्युली पॅरेंटची चूक नाही असं मी म्हणेन, चूक आहे, कारण आपण प्रत्येक पॅरेंटला मुलाच्या भवितव्याचाच विचार करत असतो. म्हणजे मुलगा मोठा झाल्यावर किती पैसे कमवेल, आणि आज जो क्रिकेटमध्ये पैसा आहे तो कुठेच नाही आहे क्रिकेट सोडल्यानंतर. म्हणजे तुम्ही इव्हन डॉक्टर झालात तरी तुम्हाला तेवढे पैसे मिळत नाही, इंजिनियर, म्हणजे एज्युकेशनमध्ये पण तेवढा पैसा नाही, तो क्रिकेटमध्ये पैसा. त्याच्यामुळे डायव्हर्शन खूप होत चाललेलं आहे. ते चुकीचं होते असं म्हणतं, पण प्रत्येक पॅरेंटला वाटते की माझा मुलगा क्रिकेट खेळावा आणि जाऊन IPL खेळून एवढे पैसे कमावं.
पण त्याच्याकडे तेवढंच टॅलेंट असणं गरजेचं आहे, त्याचं लक फॅक्टर पण असणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी जर साध्य झाल्या तरच तो मुलगा चांगला क्रिकेटर बनू शकतो असं म्हणून. प्रश्नच नाही सर. आज तुम्ही, मी तुमच्या माध्यमातून मी हे आता जे CM आहेत फडणवीस सर ह्यांना मी अपील करतोय की मी सतत अपीलच करतोय गेली ज्यावेळेस पण द्रोणाचार्य मला ज्यावेळेस पण अपील करतोय मी की मला एक ग्राउंड दिलं. आणि आताच मला ज्यावेळेस शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला त्यावेळेस फडणवीस साहेब पण म्हणाले, प्लस गव्हर्नर सर पण म्हणाले, प्लस अजितदादा पण म्हणाले की महाराष्ट्र नाव अजून वर गेलं पाहिजे. महाराष्ट्र नाव ऑलरेडी वर आहे, आपण म्हणजे टॉप लेवल स्पोर्ट्समध्ये महाराष्ट्र नंबर 1 नंबर 2वर आहोत. तर अजून काही चांगले क्रिकेटर्स किंवा अजून चांगले स्पोर्ट्स पर्सन घडले पाहिजे. तर मी तुमच्या माध्यमातून CM साहेबांना, गव्हर्नर साहेबांना, अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हे सांगू शकतो की जर मला चांगलं जर इन्फ्रास्ट्रक्चर दिलं, चांगल्या जर सुविधा दिल्या तर मी डेफिनेटली महाराष्ट्र नाव डेफिनेटली वर करेन. कारण ऑलरेडी रोहित शर्मामुळे महाराष्ट्र नाव मोठं झालेलं आहे. कारण मुंबईचाच आहे, मुंबईचा राजाच आहे तो. त्याच्यामुळे जर शार्दूल ठाकूरमुळे झालं आहे, हरमितमुळे झालेलं आहे. तर अशी जी मुलं मी ॲडॉप्ट केलेली खरोखर टॅलेंट आहे. तर त्यांना जर चांगल्या सुविधा मिळाल्या तर 100% ती मुलं जाऊन पुढे मुंबईसाठी आणि त्याच्यानंतर देशासाठी खेळताना दिसेल. तर मी तुमच्या माध्यमातून मी त्यांना प्रॉमिस करतो, जर मला जर ग्राउंड जर आता ते मला ग्राउंड 8 महिन्यासाठी दिलं जाते, ते ग्राउंड जर मला 15-1 वर्षासाठी जर रेग्युलर बेसवर दिलं, लीजवर दिलं आणि थोडं कमी जर मला रेंट घेतलं किंवा रेंट नाहीच घेतलं, मी रेंट नाही न घेण्यासाठीच रिक्वेस्ट करीन. तसं केलं तर मी खरोखर चांगले क्रिकेटर्स देशासाठी देऊ शकतो. नाही, प्रश्न नाही. कारण आपण ह्याही गोष्टी बघितल्या आहेत की ज्यांना ग्राउंड मिळतं तिकडे काही होत नाही वर्षानुवर्ष, पण तो भाग वेगळा. पण ज्यांना इकडे काम करायचं आहे त्यांना ग्राउंड मिळावं अशी स्पोर्ट्स कट्ट्यातर्फे मी तुम्हाला मनापासून इच्छा व्यक्त करतो. आणि आज तुम्ही कट्ट्यावरच्या गप्पांसाठी आलात इकडे, एवढा तुमचा वेळ दिलात आणि मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि कट्टेकरांनासुद्धा मला खात्री आहे की हा एपिसोड नक्की आवडला असेल. आवडला आहे तर तो नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये, आप्तजनांमध्ये, सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त लिंक फिरवा, जेणेकरून दिनेश लाड सरांचा प्रवास आणि त्यांच्या प्रवासाबरोबर अनेक भारतीय, मुंबईच्या खेळाडूंचा झालेला प्रवास लोकांपर्यंत पोचवा. आजच्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये मात्र आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.